नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी। आजोबाच्या प्रचारार्थ नात सखी सावंत यांचा गावागावात झंझावात। महिला वर्ग युवतींचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद। मतदारसंघात कुमारी सखी सावंत ठरत आहेत शिवसेनेच्या स्टार प्रचारक। तानाजी सावंत यांनी दूरदृष्टी ठेवून केलेले विकास कामे विरोधकांना कळणार नाही। सखी सावंत विकास कामासाठी सावंत यांना विजयी करण्याचे आवाहन। माझे आजोबा तानाजी जयवंतराव सावंत या विधानसभेसाठी उभा राहिलेले आहेत। त्यांनी विकासासाठी भरपूर खूप काही कामे केलेली आहेत। त्यांना आपल्या मतदारसंघात त्यांनी खूप काही घेऊन आलेले आहेत। हजारो कोटींचा निधी त्यांनी आपल्या मतदारसंघात आणलेला आहे। या बातमीचे प्रायोजक आहेत जी मार्ट परंडा। दिवाळीसाठी खास ऑफर, किराणा, जनरल, कॉस्मेटिक्स, बिगर पॉलिश उत्तम प्रतीच्या डाळी, प्लास्टिक मटेरियल यांसह सर्व जीवनावश्यक वस्तूंवर 5% ते 35% सूट। या मनसोक्त पहा, मगच खरेदी करा। एकाच छताखाली सर्व वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण जी मार्ट। सोबतच डिस्काउंट कार्डचा लाभ घ्या व मिळवा आकर्षक गिफ्ट। संपर्क 909639 0038। पत्ता नवीन उस्मानाबाद, जनता बँकेसमोर, रेस्ट हाऊसच्या बाजूला, परंडा। आता बातमी विस्ताराने। आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दूरदृष्टी ठेवून मतदारसंघात अनेक ठिकाणी रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून कामे सुरू केले। मात्र हे मतदारांच्या हिताचे कामे विरोधकांना दिसणार नाही, अशी टीका कुमारी सखी सावंत यांनी केली आहे। सावंत यांचे विकास कामे फक्त कागदावरच असल्याची टीका विरोधकांकडून होत असल्यानं आजोबांनी केलेले विकास कामाची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी सखी सावंत प्रचारात उतरल्या आहेत। भूम, परंडा, वाशी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या प्रचारासाठी त्यांची नात कुमारी सखी सावंत या प्रचारात उतरल्यानं संपूर्ण मतदारसंघातून चर्चेचा विषय ठरला आहे। सखी सावंत यांच्या प्रचार बैठकांना महिला मुलीकडून प्रतिसाद मिळत असल्याने सखी सावंत ह्या आजोबा डॉक्टर तानाजी सावंत यांच्यासाठी स्टार प्रचारक ठरत आहेत। सखी सावंत यांनी मतदारसंघातील गावागावात महिला व युवती यांच्या बैठका घेत प्रचार सुरू केला आहे। विकास हा फक्त गप्पा मारून होत नसतो, निधी पदरात पाडण्यासाठी संघर्ष करावा लागतो। तो संघर्ष पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केला आहे। त्याचे फलित मतदारसंघातील अनेक ठिकाणी रुग्णालय व श्रेणीवर्धनचे कामे सुरू आहे। त्याचा पिढ्यानपिढ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे। मतदारसंघात झालेली विकास कामे व विकासाचा त्यांनी मांडलेला रोड मॅप ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आहे। त्यामुळे जनमत त्यांच्या बाजूने निर्माण झालेले आहे। डॉक्टर सावंत यांनी गावभेट, दौरे, सभा, घोंगडी बैठका यातून जनतेशी संपर्क साधून आपली भूमिका समजावून सांगण्यात यश मिळवलेले असतानाच तानाजी सावंत यांच्या प्रचारासाठी त्यांच्या नात सखी धनंजय सावंत यांनीही प्रचारात उतरत गावभेट, दौरे, सभांचा धडाका लावला आहे। सध्या तरी त्या या निवडणुकीतील शिवसेनेच्या स्टार प्रचारक ठरल्या असून त्यांच्या जनसंवाद दौऱ्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे। मतदारसंघात झालेली विकास कामे आणि विकासाचा अनुशेष कायमचा संपविण्यासाठी पुन्हा एकदा प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांना विजयी करण्याचं आवाहन त्या मतदारांना करत आहे। विशेष करून महिला वर्गात कुमारी सावंत यांची चांगलीच भुरळ पडल्याचं दिसून येत असून त्यांच्या प्रचार सभा व गावभेट दौऱ्यांना महिलांसह युवती मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत। जसजशी मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे तसतसे मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले आहे। सगळीकडे प्रचाराचा धुराळा उडालेला असताना प्रचारात प्राध्यापक डॉक्टर सावंत यांनी आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे। कुमारी सखी सावंत यांनी भूम तालुक्यातील डोकेवाडी, लांजेश्वर, आंदरूड गावात जनसंवाद दौरा केला।